राहूया आपण नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत आता चालू सामना नवी मुंबई चॅलेंजर्स बनाम कर्नाटका रेनिगेट्स. दोन मातबगर संघ आमने सामने. कर्नाटका रेनिगेट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर राईट साइडचा डगआउट चूज केलाय. त्यांचा फेवरेट डगआउट आहे आणि डगआउट मध्ये आपण बघू शकताय टीम ओनर मयूर कल्लोर सर, त्यांच्या समवेत त्यांचे पाठीराखे अक्षय मुसले. सपोर्ट सिस्टम ऑन आहे दोन्ही साइडला. नवी मुंबई चॅलेंजर्स प्रसाद ठाकूर सर, पॅक टीम आहे. चिवडा देखील बसलाय. मात्र आता मगाशी मी चर्चा केली चिवडा समवेत नाराज आहे स्वतःवरती. कुठेतरी त्याला चांगला खेळ साकारायचा बघूया संधी मिळते का कुठपर्यंत. आता मात्र त्यांच्यात रणनीती धुरंधर आहेत. शिशिर दुलप सारखा एक चांगला रणनीती धुरंधर त्यांच्या खेमेमध्ये बसलाय. त्याच्या अनुभवाचा फायदा कितपत उचलतील. दोन सलामीवर फलंदाज समोर पाठवले गेलेत. डावखुऱ्याचा एक अनुभवी फलंदाज विशाल, त्याच्या समवेत जोडीदार सहसेनापती ऑफ द टीम मिस्टर महेश पारकर. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय मिस्टर निखिल जोशी, द मॅन विथ द गोल्डन आर्म. कॅन ही डिलिव्हर फर्स्ट ब्युटिफुल ओव्हर फॉर हिज टीम. निखिल जोशी सरसेनापती ऑफ द टीम ऑन द बॉलिंग ट्रॅक. मागचे 4 पर्व जर बघितले ना निदेश, तर निखिलच्याकडे 2 टायटल्स आहेत. वैयक्तिक जर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर एक सिरीज आणि एकदा बेस्ट बॅटर म्हणून गणला गेलेला हा खेळाडू आपल्याला आता बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू डिलिव्हर केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पीके. मात्र आता यष्ट्यांचा वेध घेत असताना कुठेतरी चुकी झाली आहे. पहिले 4 पर्वांबद्दल आपण चर्चा करत होतो युवराज सर, नितेश सर. पहिले 4 पर्व कुठेतरी कर्नाटका रेनिगेट्स मात्र लगातारचे 2 आता मात्र सीझन पुढे सरसावत. आता तिसऱ्या पर्वामध्ये डिफेंड करत असताना कशा प्रकारे खेळ साकारतील. पहिल्या सामन्यात अपयश पत्कारलं होतं. आता बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ साकारतील. हा जे आउटसाइड ऑफ स्टेक पंचांसाठी इझी डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. फर्स्ट रन ऑन द स्कोर बोर्ड. आणि हा चेंडू वाव परफेक्ट बॉल राईट ऑन मनी. एक वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि डावखुऱ्यात त्याच्या फलंदाज विशालला चकवलं गेलं. बिहाइंड द विकेट संदेश आपल्याला बघायला मिळतोय नंबर 10 जर्सी मध्ये. चला सपोर्ट टीम कुठेतरी आता मात्र विकेटला आपल्याला क्लिअर करायचं. थोड्याच वेळात आपण विकेट क्लिअर करूया. आणि सर विकेटवरती झाडू घ्यायचं जरा. या ओव्हर नंतर घेऊया अजित सर. निखिल जोशी ऑन द बॉलिंग ट्रॅक. नाव ऑन स्ट्राइक महेश पारकर, द सर सेनामध्ये बॅटल बिटवीन 2 कॅप्टन्स. हा चेंडू मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला आणि सिंगल साठी खेळून काढलेला फटका बघायला मिळतोय. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. स्कोर मूव्स ऑन टू द 3 रन्स फॉर द नो लॉस. नो बॉल आहे. 1+1 4 झालेत. मग सॉरी क्षमा असावी. आणि हा चेंडू आता मात्र फाईन स्वीप केला. बिहाइंड द विकेट प्रोडक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित केलाय. चांगलं कव्हर केलं ग्राउंड आणि दीपकने चेंडू अडवलाय. तोपर्यंत सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले. 1ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 5 वरती. आपण मिड विकेटच्या डगआउट मध्ये बघू शकताय पाप लेक बसलाय तिथे मुकेश आणि त्यांचे चिरंजीव दोघे मॅचचा आस्वाद घेत असताना हात वरती करून थोड्याच वेळात कॅमेरा फोकस करेल तुम्हाला. चला हा येतो व्हाईट बॉल. आणखी एक धाव जोडली झाली. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 6 वरती 6 रन्स. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. कर्नाटका रेनिगेट्स बनाम नवी मुंबई चॅलेंजर्स. चालू असलेली ही लढत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल बघायला मिळतोय. त्याचसमवेत त्याचबरोबर अनिलजी देवकर सर देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत असेल. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. चांगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अमरच्या माध्यमातून केला गेला. मात्र कुठेतरी थ्रो थोडासा चुकीचा होतोय. तोपर्यंत 1 धाव विशालच्या आणि महेशच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. 1ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. सिंगल्सने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय ह्या षटकामध्ये.
धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली आहे. 8 रन्स. अजूनही कुठलाही मोठा फटका बघायला मिळत नाही, कुठलाही चौकार बघायला मिळत नाहीये. मात्र धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते सिंगल्सने. 8 वरती आहे. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कवच खेळून काढलेला चंद्रशेखरच्या मगरमिठीमध्ये जातोय. पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या षटकाची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे, संपुष्टी झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय बिन बाद 9. प्रथम फलंदाजी करत असताना नवी मुंबई चॅलेंजर्स टीम कुठेतरी 2 सलामीवर आणि सावध पवित्र्याचा खेळ बघायला मिळतो यांच्या माध्यमातून. चला मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे युवराज सर. अंकित फॉर्च्यून इव्हेंटच्या लाईव्ह अपडेट्स करणारे आपल्याला मात्र बघायला मिळतात. एकाच टायमाला 3 मॅच चालू आहे तिथे. प्रेसिडेंट कप चालू आहे, SBL ची लाईव्ह स्कोरिंग चालू आहे आणि IPL ची मॅच देखील चालू आहे मोबाईलवरती. 2 डोळ्याने 3 चित्र बघतोय तो. चला PK ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू आता मात्र खराब टप्प्याचा मारा बघायला मिळतोय. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा येतो. 1+1 2 रन्स ऍडेड टू द स्कोर. चंद्रशेखर याचा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 ने स्कोर पुढे गेलाय. 11-1. PK मागील चेंडू मात्र खराब चेंडूने सुरुवात केली. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र फेरबदल करताना बघायला मिळतोय. कुठेतरी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकामध्ये एका V शेपमध्ये चांगल्या 2 क्षेत्ररक्षकांची तैनाती केली आहे. कारण माहिती पार्कर सरळच्या दिशेने मजबूत खेळतो. V शेपमध्ये कडक खेळणारा हा फलंदाज. त्याच्यासमोर एक चांगला दर्जेदार गोलंदाज मात्र खराब चेंडूने सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू कडक फटका मात्र तेवढंच कडक क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. दोघांच्या माध्यमातून काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. अक्षय आणि ऋतिक जोशी. बुमरा आणि अक्षय काय कॉम्बिनेशन आहे. मी कौतुक करेन दोघांचं आणि कर्णधाराचं देखील. कारण त्याला माहिती आहे कुठला फलंदाज कुठल्या टप्प्यावर कुठल्या बाजूला चांगला खेळतो. तशाच जागी क्षेत्ररक्षण तैनात केलाय. PK नेक्स्ट डिलिव्हरी टू विशाल. नाव दिस टाइम बिहाइंड द विकेट. कुठलाही चान्स नाहीये. जसा यष्टीरक्षकाला चेंडू चकून गेला तसा बिहाइंड द विकेट. वैभवला कुठलीही संधी नव्हती तो चेंडू अडवण्याची. नॉन स्टॉप चेंडू गेला आणि हा मिळतोय आणखी एक दर्जेदार चौकार. महत्वपूर्ण 4 धावा जोडल्या जातील. 4 धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 16-16. आउटफील्ड खूप फास्ट आहे. मैदान चांगलं रोलिंग केलंय. PK नाव दिस टाइम आउटसाइड द लेग स्टिक. खूपच दूरवरचा चेंडू. इझी डिसिजन फॉर द अंपायर. 1+1 2 रन्स ऍडेड टू द स्कोर. कुठेतरी खराब मारा बघायला मिळतोय. PK एक दर्जेदार गोलंदाज आहे मात्र कुठेतरी ह्या षटकामध्ये त्याची थोडीशी निराशाजनक कामगिरी बघायला मिळते आपल्याला. कारण त्याच्याकडून अपेक्षा भरपूर असतील. आणि हा चेंडू आता मात्र टॅप केला आहे. सरळच्या दिशेने क्षेत्ररक्षण झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग बघायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. सिंगल मिळतीये. PK आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला आणि योग्य वेळेत आणि योग्य जागी चेंडू अडवला गेलाय. कुठेतरी फलंदाज विशालला देखील संभ्रम पडला होता की चेंडू चौकार दिशेने गेलाय की नाही. स्वतः बघून जाण्याची निहाली पाहणी केली मात्र समाधान व्यक्त केलाय. कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं. योग्य वेळी चेंडू अडवला गेला इनसाइड द बाउंड्री लाईन. 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. PK टू दिस टाइम पाकर. आता मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध खेळून काढलेला हा दर्जेदार फटका बघायला मिळतो. V शेप मध्ये सरळच्या दिशेने खडक खेळणारा हा फलंदाज आता मात्र चांगला सूर गवसलाय. अप्रतिम फटकेबाजी करतोय. हा महत्वपूर्ण चौकार आपल्या संघासाठी खेळला तो महेश पारकरने. SBL 2026 सीझन 5. आणि हा चेंडू आता मात्र चुकी झाली आहे. कुठेतरी यष्टीरक्षक 100% देण्याचं काम करत असताना कुठेतरी चुकी करताना बघायला मिळतोय. निखिलच्या माध्यमातून ह्या चुका अपेक्षित नसतील त्यांच्या संघाला. कारण एक दर्जेदार खेळाडू आहे. आणि महत्वपूर्ण 5 धावा जोडल्या जातील. खूपच महागडं षटक म्हणता येईल. जिथं पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या.
या षटकात आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. अजून एक व्हाईट बॉल. धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. खूपच महागडं षटक म्हणता येईल. आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात झाल्या. जशी सामन्यात मात्र स्पर्धा पुढे जाईल तशी या स्पर्धेची उत्कंठा वाढेल. पॉईंट्स टेबलकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. सुरुवातीला तर मात्र कुठेतरी संत खेळ बघायला मिळतो आणि त्याचा भुगतान मात्र आम्हाला पडतोय. कुठेतरी खूप सावकाश मॅचेस चालू आहेत. स्कोर झाला आहे 30-30. नवीन गोलंदाज चंद्रशेखर. चला थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. ऑलरेडी 10 मिनिट्स झाल्यात मॅच चालू होऊन. पहिलाच बॉल आणि हा आला व्हाईट बॉल आणि वायरचा चेंडू खेळून काढला. मात्र वाईट डिलिव्हर केला होता. मात्र कडक फटका तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. खूपच बाहेरचा वाईट चेंडू खेळून काढला होता आणि तो वाईट चेंडू नो बॉल स्वरूपात डिलिव्हर केला गेलेला सहज खेळून काढला सिंगल साठी. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला. आत्ता मात्र थोडस संत खेळ बघायला मिळतो त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हा मिळतो एक चौकार. या इनिंग मध्ये कर्नाटक रेनिगेट संघाच्या खेळाडूंकडून खूप चुका होताना बघायला मिळतात. निखिलच्या माध्यमातून चुकी झाली. विवेकच्या माध्यमातून आपण चुकी बघितली आता मागच्या चेंडूवरती. आणि आता मात्र हलवार प्रकारचा चेंडू महेश साठी. हा चेंडू मेजबानी होता आणि त्याने सहजरित्या लिलिया पार केला. आणखी एक चौकार डोलावलाय. धावसंख्या प्रचंड वेगाने आता पुढे जाताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 40-40. आफ्टर ऑफिशियल 14 डिलिव्हरीज नंतर 40 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. महेश पारकर कुठेतरी आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. आत्ता मात्र कमबॅक केला गोलंदाजाने. एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लेंथ अँड लाईन वरती ऍडजस्टमेंट केली. कुठेतरी फलंदाज पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लेंथ ऍडजस्ट केली. चेंडूला टप्पा थोडा मागे घेतला. ट्रॅजेक्टरी चेंज केली. फलंदाजाला चकवला आणि एष्ट्यांचा वेध घेतला. आणि एष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाजाला माघारी परतवलाय. पहिला विकेटचं पतन होताना बघायला मिळालंय. 40 धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय. 40 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज आपण बघतोय स्वप्नील साबले. आता मात्र पहिला चेंडू फेस करत असताना चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे. लेग बॅकचा इशारा येतो पंचाचा. अनुभवी फलंदाज विशाल ज्याने कुठेतरी मात्र आता धुरा सांभाळले. आपल्या संघासाठी खेळ साकारत असताना एक चांगलं योगदान देताना बघायला मिळतोय. आता मात्र फाईन खेळला आहे. तिकडे प्रोटेक्शन आहे. त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक सिंगल साठी फटका खेळून काढलाय. संयमी आणि एक अँकरचा रोल पार पाडत असताना आपल्याला विशालची इनिंग बघायला मिळते. कुठेतरी सिंगल्स आणि एखादा मध्ये चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. स्ट्रायकेटला आपण बघतोय साबलेला. स्वप्नील साबले द पी चीटर. आता मात्र ऋतिकच्या बगरमिटीचे चेंडू गेले आणि आता मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. कुठेतरी डायरेक्ट चेंडू फेकला गेला आणि तो कलेक्ट करत असताना कुठली चुकी न करता एसटी उधळून ठेवली. रनआउटच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. सेकंड विकेट हॅज बीन गॉन. स्वप्नील कुठेतरी पुढे सरसावून येत असताना खेळलेला फटका सर ऋतिकच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि त्याने कुठलीही चुकी न करता गोलंदाजाच्या हाती चेंडू दिला. धावसंख्या 41 वरती स्थगित. सीमित खुंटीत 42 झाल्यात. सॉरी 42. तीन षटकं संपली आहेत. 3 षटकांना तब्बल 12 मिनिटं खर्च झाल्यात. हा स्पीड हवा आहे आम्हाला, अपेक्षित आहे. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉसचा आपण कॉल देऊया. नवीन गोलंदाज तत्पूर्वी एक बॉलिंग मार्कवर आपण बघतोय
अक्षय अक्षय लाले. नेक्स्ट मॅच पुणेरी शिलेदार आणि अलिबाग ॲव्हेंजर्स. रेडी राहायचंय. स्ट्राईक रोटेट नव्हतं गेलं. धन्यवाद सर. कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा माणूस होता पण चला पंच तटस्थ आहेत. अजित निगम सर म्हटलं ना तर बारीक लक्ष म्हणूनच तर यांचं नाव आहे एवढं. निखिल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी आता मात्र पहिल्याच चेंडूवरती चांगली सुरुवात बघायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकला विशालला बघायला मिळेल. विशालच्या माध्यमातून पहिला स्ट्राईक घेण्याचा मानस प्रयत्न होता मात्र निकम सरांनी मात्र कुठेतरी ते हेरलं. नाही आपण लहानपणी करत होतो असं चालायचं तेव्हा. आणि हा चेंडू आता मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलाय अक्षय. कालपासून मात्र चांगली कामगिरी बजावली अक्षयने. कुठेतरी एक दर्जेदार षटक हाताळलं. कालच्या दिवसामध्ये देखील बघितलं आपण रात्रीमध्ये त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. आज देखील तशाच प्रकारचं चित्र बघायला मिळतंय. मागील 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेल्या निखिलचे मात्र आता चांगलं यष्टीरक्षक बघायला मिळतंय. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय. कुठेतरी चांगला षटक फेकताना बघायला मिळतोय. 3 चेंडू डिलिव्हर केल्या. 3 चेंडूमध्ये कुठलाही अवांतर चेंडू न फेकता फक्त एक धाव खर्च केली. आणि हा चेंडू आता मात्र अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कलेक्शन झालाय आणि इट्स ओ यू टी. आणखी एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होताना बघायला मिळतोय. काय षटक हाताळतो अक्षय. अजूनपर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली. त्यानंतर डॉट. तिसऱ्या चेंडूवरती डॉट. चौथ्या चेंडूवरती धावबाच्या रूपाने बाद. म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. धावसंख्या धावपळ आपण बघताय 43-43. आता मात्र धावसंख्यांना रोख लावलाय. कुठेतरी थांबवलाय आणि त्याचं कारण आहे अक्षयची चांगली गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. नियंत्रित गोलंदाजी करतोय. कुठलाही एक्स्ट्राच खर्च करत नाहीये. नवीन फलंदाज झाला आता मात्र हेमंत. हेमंतला संधी मिळाली. बघूया संधीचं सोनं करेल का. कारण ह्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. सुंदर अप्रतिम चेंडू. मात्र निखिलच्या माध्यमातून वारंवार चुक्या होत आहेत. कुठेतरी इंजर्ड आहे आणि इंजर्ड होत असताना त्याच्या माध्यमातून या चुका बघायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला निखिल सिंगल मात्र मिळते. स्ट्राईक एंडला आपण विशालला पुन्हा एकदा बघणार कारण बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. लास्ट बॉल ऑफ दिस 4th ओव्हर. आणि हा चेंडू आत्ता मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार डोलवला. कुठेतरी पदल आलित्य दाखवलं. पुढे येऊन सरसावून फटका टोळवला आणि बिटवीन द 2 फिल्डरच्या मधोमध टोळवलेला हा महत्वपूर्ण चौकार. ह्या चौकारानिशी मात्र 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपण धावपळ करतोय बघते 48-48 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 48. शेवटचं षटक शेष शिल्लक बाकी. बघूया शेवटच्या षटकात कोणाच्या आधी चेंडू विसावला जाईल. नवीन गोलंदाज दीपक. डावखुऱ्यातच आणखी एक गोलंदाज. त्याच्यासमोर उजव्या त्याचा फलंदाज असेल हेमंत. एसबीएलच्या 5व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना कुठेतरी दीपक ह्या पर्वामध्ये प्रथमच खेचताना बघायला मिळतोय. कुठेतरी एसबीएल मध्ये पहिल्यांदाच कुठेतरी सिलेक्शन झालाय आणि आता मात्र त्याचं स्वागत केलं आहे हेमंतने चौकाराने. कुठेतरी फुलटॉस प्रकारचा चेंडू सहज लेग साईडला टोलवलेला हा चौकार मिळतोय. या चौकारानेशी मात्र आता मात्र धावसंख्या 50शी पार गेली आहे. नवी मुंबई चॅलेंजर्स टीमची 52 वरती जाऊन पोहोचले. 52 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 52 झाल्यात. अजूनही 5 चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू आता मात्र लेग बॅचच्या रूपाने एक धाव मिळते. कुठेतरी फलंदाज हेमंत याला रिव्हर्स स्विच करायचं होतं मात्र दीपकने गती परिवर्तन केलं. चेंडूची लेंथ मागे खेचली आणि गती परिवर्तन करत असताना फलंदाजाला पुरेपूर बीट केलं. फ्लाईटमध्येच बीट केलं आणि फलस्वरूप काय झालं फक्त लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 53. आता मात्र स्ट्राईक एंडला विशालला बघतोय आपण.
विशालच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला गेला. कुठेतरी सलामीला आलेला फलंदाज शेवटपर्यंत तग धरून बसलाय आणि महत्त्वपूर्ण इनिंग आपल्या संघासाठी खेळत असताना बघायला मिळतोय. उर्वरित आता मात्र हे चेंडू खेळत असताना कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि मात्र आता त्याची इनिंग संपुष्टात येताना बघायला मिळतीये. फलंदाज विशाल बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येताना बघायला मिळतोय आपल्याला श्रेयश, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ऑफ दिस सेक्टर, कमिंग ऑन टू द क्रीज फॉर द बॅटिंग. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. बघूया आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेत असलेला हा खेळाडू कशा प्रकारे खेळ साकारतोय. कारण उर्वरित चेंडू अजूनपर्यंत 300 आहेत. 3 मध्ये किती धावा काढतील ह्याच्यावरती टार्गेट सेट केलं जाईल. कारण धावसंख्या थांबली आहे ती 53. दीपक चांगला मारा करतोय. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर 2 चेंडूंवरती कमबॅक केलाय. श्रेयश आणि हा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इट्स OUT. आणखी एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होताना बघायला मिळतोय. हेमंत देखील बाद होताना बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये बघणार आपण पुणेरी शिलेदार वर्सेस अलिबाग अव्हेंजर्स. दोन्ही संघाच्या संघाने काल विनंती असेल टॉससाठी आपण प्रचारण करायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पुणेरी शिलेदार वर्सेस अलिबाग अव्हेंजर्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक बाकी आणि 2 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय मंदार. एक दर्जेदार गोलंदाज आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेत बघायला मिळतोय. त्याच्यासमोर दीपक. वाव, जबरदस्त. त्याचाच बालकडू त्याला बाजलाय. कुठेतरी गोलंदाजी करत असताना आपण अशा प्रकारे चेंडू डिलिव्हर करतो आणि त्याचंच काय प्रात्यक्षिक आता दीपकने त्याला दिलाय. सुंदर चेंडू, कुठेतरी जबरदस्त कट होतो. इनसाइडला चेंडू टर्न दिला, कुठेतरी चकवला गेला फलंदाजाला. लास्ट बॉल ऑफ द दिस इनिंग, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा आता मात्र सर्कल आउट. काय षटक आता आलाय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पृथक नाव आहे दीपक. परफेक्टली 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपली आहे. धन्यवाद, त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक असेल. चला टॉससाठी आपण पुन्हा एकदा कॉल देऊया. पुणेरी शिलेदार वर्सेस अलिबाग अव्हेंजर्स. पुणेरी शिलेदार कर्णधार यश भिसे उपस्थित झाले. त्याच्या अगेन्स्ट मध्ये अलिबाग अव्हेंजर्स युग. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत आणि टॉस साठी तिथे जोडले जातील युवराज सर. थँक्यू व्हेरी मच अमरदादा भोईर सर. मी महाड किंग्सचे संघमालक अरुण सरकाले सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करावा. सर, अलिबाग अव्हेंजर्स युग आहेत, पुणेरी शिलेदार यश भिसे. कोण करते कॉल? चला, युग करतील कॉल. टेल्स इज द कॉल आणि हेड इट इज. परत चला, टॉस झालाय. यश भिसे टॉस जिंकलाय. काय निर्णय काय असेल यश? नक्कीच आम्ही बॉलिंग करू. चला, जास्त वेळ घेणार नाही. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला, कारण भरपूर उशिराने आपण चाललो. चला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्तरादाला सुरुवात होते. नितेश भोईर सर यांच्याकडे आपण वळूया. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे असे नितेश भोईर सर यांच्याकडे आपण वळूया. कारण नितेश भोईर सर आणि सीवूड्स बॉक्स लीग हे एक अनोखं नातं. खरं तर पहिल्या पर्वापासून सीवूड्स बॉक्स लीगचे खरं तर नितेश भोईर सर जोडले गेलेत आणि आम्हाला सीवूड्समध्ये ज्यांनी इंट्रोड्यूस केलं, आमच्या आवाजाला ज्यांनी सीवूड्समध्ये खरं तर संधी दिली, असे आमचे बंधुतुल्य मित्र नितेशजी भोईर सर यांच्याकडे आपण वळूया दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू युवराज. थँक्यू अमरदादा. कसं आहे ना युवराज, प्रत्येक कलाकाराची कलाकारी ही वेगळी असते आणि जितकी कलाकारी वेगळी
तेवढंच त्याचं मोलही वेगळं असतं. रंगमंचावर प्रत्येकाचं आपापलं एक वेगळं अस्तित्व असतं आणि म्हणूनच प्रत्येक कलाकाराचं एक स्थान असतं आणि प्रत्येकाचं आपलं स्थान जपलं की मग कलेला न्याय मिळतो. रंगमंच कलेचा असो की आयुष्याचा, भूमिकेला न्याय दिला की मग रंगमंच बहरत असतो आणि कलाकाराचं आयुष्य सुद्धा. आणि आज बहरलेलं हे आयुष्य, समृद्ध आयुष्य जगत असताना पॅशन म्हणजेच ही कला, आज हे तीनही समालोचक आम्ही त्यांच्या समोर, ते आमच्या समवेत या स्पर्धेला शब्दरूप देत असताना आपण वेलकम करूया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं. लेट अस वेलकम everyone to this mega blockbuster event. We all are enjoying Seawoods Box League 2026 season 5. पाचवं अभूतपूर्व खरं तर हे पर्व आपल्याला अनुभवता येते. आज या पाचव्या पर्वामध्ये मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळाला आहे. यंदा पुन्हा एकदा क्रिस्टल ट्रॉफीजच्या माध्यमातून स्पर्धेचं प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे दमदार आयोजक सुधीरजी जाधव. खरं तर त्यांच्या घरी नुकतंच कन्यारत्न आगमन झालं आणि स्पर्धेचे यश आणि घरचा आनंद असा आजचा दिवस. ही स्पर्धा नक्कीच दुग्ध शर्करा योग आपण असं म्हणूया. आणि एकंदरीतच दोन्ही टीम्सला आम्ही सूचित करू, दुसऱ्या इनिंगला आपण 20 मिनिटांचा अवधी वापरणार आहोत. चला फास्ट खेळा. चला फिल्डिंग टीम लवकर, मेक इट फास्ट, घाई करा. बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील साबले. कवेत ज्यांच्या आभाल आहे, उडण्यासाठी पंख कशाला. पहिलाच बॉल, कवेत आभाल घेऊन मैदानामध्ये खरं तर अमोलनं क्षेत्ररक्षण केलं. अमोलची हेअरस्टाईल फार वेगळी आहे. अमोल विथ द बॅट, अमोल विथ द फील्ड आपण पाहिलं. अमोलला बॉलिंग करताना सुद्धा आपण पाहिलं आणि अमोलचा आता मात्र एक फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम. मगाशी त्यानं बऱ्या अंशी फिल्डिंग करत असताना मात्र चौकार त्यानं अडवले, धावा त्यानं वाचवल्या. ग्राउंड फिल्डिंग आपण म्हणूया, रॉकेट थ्रू आपण म्हणूया, चौकार टॅप अडवणं, बॉलला फेकून देणं, या काही गोष्टी ॲज अ फिल्ड म्हणून लिलिया खरं तर मैदानामध्ये सोप्या करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲज अ फिल्डिंग युनिट खरं तर फिल्डर ते असतात जे प्रत्येक क्षण जगत असतात, प्रत्येक क्षण ते मैदानामध्ये जगत असतात. सातत्यानं आपण पाहतो. हा ही बॉल, क्रिकेटची कमिटमेंट. होत होतं क्षेत्ररक्षकांचं कौतुक आणि का होऊ नये. प्रत्येक थांबवलेला चेंडू त्यांना विजयासारखा वाटतोय. क्रीडांगणामधील प्रत्येक झेप त्यांना रणांगणातील बलिदानासारखी भासत असते आणि प्रत्येक धावलेला केलेला त्यांनी पाठलाग हा एक नवीन इतिहास हा घडवत असतो. आणि म्हणूनच सातत्याने या गोष्टीची चर्चा केली आहे. एक एक चेंडू खरं तर एक नवीन स्टोरी घेऊन येत असतो. एक एक धाव तुम्हाला नव्या अध्याय रचत असतो, सांगत असतो. प्रत्येक फिल्डरचं तितकंच महत्व आहे. जखमी बोट, जलणारे गुडघे, थकलेलं शरीर, पण तरी हे खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून उठतात, पुन्हा धावतात, पुन्हा झेप घेतात त्या एका क्षणासाठी जो क्षण बदलून टाकेल. मॅचमध्ये पुन्हा एकदा याचा ॲज अ फिल्डिंग युनिट चांगलं क्षेत्ररक्षण. खेडेकर आपल्याला पाहायला मिळालेली एक धावसंख्या, अकाउंट ओपन झाले दोन्ही फलंदाजांकडनं. निखिल जोशी गेट्स ऑफ द मार्क विथ क्विक सिंगल. संदेश gets off the mark with quick single. We can see 2 on the board now. Bowling track वर स्वप्नील पुढ्यात टाकला बॉल, lofted on right. खराब शॉट सिलेक्शन and that is a question. A big fish in the nets. मोठा फलंदाज, प्राइज विकेट. अगदी आपण पाहिलं मैदानामध्ये एकच सेलिब्रेशन फिल्डिंग टीम कडनं की आता आपण ऑलमोस्ट मात्र खऱ्या अर्थानं विजयाची ही घवडदव मात्र सुरू ठेवणार आहोत. विशाल आणि आम्ही स्वप्नील साबलेची गोलंदाजी आणि मैदानामध्ये चांगला क्लास खेळ आपण पाहताय. काय बँडेज मागवली होती ना, काय थुंकीने बरं गेलं त्याने, मातीने. क्या बात आहे. मातीमध्ये ते ऍसिड असते, ते मी विसरलो आता ते एक्झॅक्टली कोणतं ऍसिड आहे ते. काय तिकडे फॅसिलिटी पाहिजे का. श्रेयस स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय.
प्लेसमेंट नव्हती. हाऊ इज दॅट इज दी अपील. संकेतनं आज खरं तर डिंडा भारतीय संघाचे एक खेळाडू होते अशोक डिंडा, त्या स्टाईलनं त्यानं खऱ्या अर्थानं हेड बँड घातला आणि तो आकर्षक वाटतोय अमरदादा. संकेत म्हटलं की मग मैदानामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. संकेत म्हटलं की मग एक चांगला आरडाओरड असतो. संकेत म्हटलं की मग एक वेगळा उत्साह असतो. तो मॅचला पुढे घेऊन जातो आणि मैदानामध्ये खऱ्या अर्थानं कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला जर का मॅचचं मॅग्निट्यूड मेंटेन ठेवायचं असेल ना तर संकेत सारखे खेळाडू तुमच्या टीममध्ये असायला हवेत. पहा संकेतनं बॉल अडवलाय. नो बॉल जरी पडला तरी त्याचं समर्पण आपण पाहताय. स्वप्नीलकडे ते गेलेत. सांगतायत की चालेल हरकत नाही, एक विकेट आली आहे. माफ केलं स्वप्नीलला, कारण फलंदाजाला बाद केलं निखिल जोशी. मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब त्यानं घेतला. त्या अगोदर मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन सुद्धा त्यानं घेतलं होतं. असा बळवंत प्रतिभावंत खेळाडूला परतावून लावल्यानंतर स्वप्नीलचा आत्मविश्वास हा उंचावलाय. कट करण्याचा प्रयत्न आणि इथे आलाय हा डॉट बॉल. काय यश, काय गोंगट आहे? नाही म्हणजे आमचं सोडून तुमचाच आवाज आहे म्हणून. काय ना, यश 2 मॅचेस खेळलाय पण त्याला जे हवंय ते मिळालं नाहीये आणि ते असतील पुणेरी शिल्लेदार पहिल्या विजयाच्या खरं तर प्रतीक्षेत. यश भिशेचं ते अर्धशतक जर का आपण पाहिलं ना तर ते त्याला सेलिब्रेशन करता आलं नाही. ते असं झालं ना की जाऊ द्या तर सांगणार होतो पण नको, काय लाईव्ह असल्या कारणानं आम्हाला फार बंधन आहेत संदेश दादा. कदाचित काही गोष्टी आपण सेन्स ऑफ ह्युमर टच देण्यासाठी जरूर केल्या असत्या. जरूर आपण मॅचकडे वळण घेतोय. बॉलिंग ट्रॅकवर मॅजिकल स्पेल हाताळणारा खेळाडू नाव आहे विशाल. टॅप केलेला बॉल फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. मैदानामध्ये एकच सेलिब्रेशन. ज्या डिपार्टमेंटचं होत होतं कौतुक, क्षेत्ररक्षक ते असतात जे कधीच मॅन ऑफ द मॅच ठरणार नाहीत पण तरीही प्रत्येक क्षण खेळासाठी ते अर्पण करतात. यूथ सॅक्रिफाईस इन अ स्पोर्ट्स इन द गेम ऑफ क्रिकेट. त्याचा प्रत्येक धावण्यामागे त्यांची धडपड त्यांना ठाऊक असते. ना पुरस्कार मिळणार, ना हेडलाईन्स गाजणार, ना ट्रॉफी, पण प्रत्येक वाचवलेली ती धाव, प्रत्येक घेतलेली तजेल, प्रत्येक फेक जी दाद देते आणि सामना बदलते, त्यांना हवं असतं ती म्हणजे एक कौतुकाची थाप. आणि अशा खेळाडूंना कौतुकाची थाप आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. या फिल्डिंग टीमसाठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. क्षेत्ररक्षक जे मैदानामध्ये घाम घालतात, जखमा सोसतात, कारण खेळ हा त्यांच्यापेक्षा मोठा नाहीये. खेळ मोठा आहे त्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन हे मोर दॅन 100% आपण पाहायला मिळतंय. म्हणूनच फिल्डरचं क्रिकेट या खेळामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आपण ही चर्चा करतोय. टाळ्यांचा कडकडाट सुद्धा झाला, कौतुकाची थापी मिळाली. लेग ब्रेक केला बॉल, गॅप शॉट सिलेक्शन. ओमकारनं त्याची ताकद दाखवली. ही नजाकत, हे टायमिंग, हा प्लेसमेंट आहे अमरच्या बॅटमॅन आलेला हा चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर 7 या आकड्यावर 7. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामुळे प्रत्येक एक चेंडू फार महत्वाचा आहे. प्रत्येक एक धाव महत्वाचे. फिल्डिंग टीम शेवटची सूचना, अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. स्वप्नील ड्राईव्ह केलं बॉलला आणि हा खेळाडू चूक करणार नाहीये. पकड धरपकड, चेंडूची लाईन, जजमेंट, चेंडूवरची नजर, हातांची उंजल, बॉलला पकडणं, ग्रिप करणं, फेकून देणं आणि रॉकेटमॅन इन द फिल्डर नेम इज अमोल. अमोल विथ द फील्ड आपण पाहिलं. जबरदस्त फिल्डिंगचं वेगळं स्टँडर्ड त्यानं मेंटेन केलंय मैदानामध्ये. आज खरं तर फिल्डिंग मुले कदाचित मागचे 3 विकेट्स गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. अफलातून झेल, अफलातून आपण ग्राउंड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली.
आणि असे बाउंड्री रायडर्स लावलेत ना, ऑल दे हॅज ॲबिलिटी टू स्टॉप द रन अँड सेव्ह बाउंड्रीज. ड्रायव्हिंग स्किल ज्यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमधलं एक जबरदस्त चेंडू पकडण्याची जजमेंट ज्याला आपण म्हणतो ना, हे सर्व काही गोष्टी सांभाळत असताना सुपरमॅन टॅप केलाय. अजून एक फिल्डर ज्युनियर पाकर, महेश टीमचे कॅप्टन, त्याच्या चेहऱ्यावर स्मित आहे आणि तो सांगतोय की मी अगदी सीमारेषे लगतच होतो. धाव मिळाली 1. एकूण धाव संख्या 8. क्षेत्ररक्षण करणं म्हणजे फक्त तिकडे उभं राहणं नाहीये. क्षेत्ररक्षण म्हणजे झेल पकडणं, चेंडू पकडणं, मारलेला चेंडू फॉलो करणं, जजमेंट करणं, पकडलेला तो बॉल थ्रो करणं आणि ग्राउंड फिल्डिंग करत असताना जास्तीत जास्त धावा वाचवण्याचा प्रयत्न करणं, हाफ चान्सेसला कन्वर्ट करणं आणि खेळातले वेगवेगळे स्टँडर्ड मेंटेन करणं. इथे काही स्टँडर्ड मेंटेन केलेत हे सर्वच फिल्डर्सने, त्यामुळे त्यांचं इथे मात्र कौतुक होत असताना फिल्डिंग टीमचं आम्ही करतोय कौतुक. नाव आहे नवी मुंबई चॅलेंजर्स, त्यांच्या विरोधात येलो आर्मी कर्नाटका रेनेग्रेड्स. आपण पाहताय धावसंख्या झाली ती 8. आता काढायच्या आहेत त्या उर्वरित काही चेंडू या षटकामधील आणि एकूण इक्वेशन आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना सांगूया. जिंकण्यासाठी 54 धावांचा टार्गेट इथं सेट झालाय. 54 टू विन. यावेळेला क्लीन हिट, शुद्ध तंत्र आणि हा मिळाला शुद्ध चौकार. टेक्निकचा वापर, टॅक्टिकचा वापर अलॉंग विथ हिज बॅटिंग स्किल. फॉरवर्ड आले, बॉलला फुलटोस पिक केलं, स्ट्रेट ड्राईव्ह अगदी गोलंदाजाच्या डाव्या अंगानं, पंचांच्या डाव्या अंगानं बॉल फरार. मिळालेला हा कडक बेधडक चौकार. 12 आणि आता काढायचे ते 42, 18 आणि 42. चला फिल्डिंग टीम, स्वप्नील अँड दिस इज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. चला आपण घाई करूया, मेक इट फास्ट. ॲज ऑफ नाव कॅल्क्युलेशन इज 11 मिनिटं तुम्ही वापरलीत, किंबहुना 8 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकायला हवी होती. हे षटक 3 मिनिटांमध्ये कव्हर करावं लागेल. मंदार पहिलाच बॉल हलवार पद्धतीनं गॅप शॉट सिलेक्शन वैभवनं खेळून काढला. मिळालाय चौकार. धावसंख्या आपण पाहताय ती 16. श्रेयसला आम्ही सूचित करू की आता फिल्डिंग सेटअप मध्ये बदलाव करायचा नसेल तर आपण मॅच ऑन करा प्लीज. फास्ट खेळा. लेग सिक्सचा बॉल ऑन साइडला क्लिक करायचं होतं, बॉल मागे गेलाय. जिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक चैतन्य आपल्याला पाहायला मिळाले. चैतन्य आराध्य. एसबीएल झाल्यानंतर चैतन्य दादाने जर वजन केलं तर 1-2 kg कमी होईल, मला असं वाटतंय. हा माझा अंदाज आहे. दादांचा अंदाज कदाचित त्याहीपेक्षा जास्त असेल. इतके ते धावलेत, पडलेत. ओपनिंगला 1 डाऊनला जात आहेत, बॉलिंग करत असताना बॉलिंगमध्ये दमछाके, इकडे फिल्डिंगचं सेटअप करत असताना इकडून तिकडे, तिकडून इकडे त्यांना फिरवलं जाते. मागे गेलाय बॉल, मागच्या बाजूला मिळालेला हा कल्पक बुद्धिमत्तेनं, चातुर्यानं लगावलेला बॅटॉ आपण पाहताय. दीपकच्या बॅटमधला चौकार. धावसंख्या आपण पाहताय 21. मोमेंटम शिफ्ट झालंय. मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळतंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम्स. मैदानामध्ये चांगला खेळ सुरू असताना, बॅटिंग करत असताना आपण वैभव आणि दीपकला पाहता आणि अजून एक चौकार. वाव. आणि हे सलग 3 चौकार जर का आवडले असेल तर या फलंदाजासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. चांगली फाईट करतोय. रसिक प्रेक्षकांना रफ अँड टफ मॅच हवी आहे. रसिक प्रेक्षकांना सामना अटीतटीचा हवाय. 4 चेंडू आणि आता उर्वरित मात्र धावा त्यानं दिल्या त्या 3 चौकार म्हणजे आता उर्वरित इक्वेशन आहे 14 आणि 29.
चला मोमेंटम फिल्डिंग टीम तुमच्याकडे होता, तुम्ही तो कॅरी केला नाही. वेल घेताय. अजून एक चौकार. याही वेळेला दोन्ही फिल्डर्सला कुठेच संधी नव्हती असा हा क्लासिकल स्ट्रोक मिळालेला हा चौकार. आता काढायचे त्या 25. इस बैटर को पकड़ना इतना आसान नहीं है. नेम इज दीपक. 4 चेंडू 4 चौकार त्यानं ठोकलेत. आणि याच दरम्यान रोहनजी पवार सरांचे इथे शुभागमन झाले. आम्ही रोहन पवार साहेबांना विनंती करू की आपण यावं, व्यासपीठावर विराजमान व्हावं. अमरदादा सरळ बॅटनं 4 चौकार आलेत. बॅट अलटी पलटी उलटी करायची काही गरज नव्हती. कदाचित जर का हा वाईट नसता तर मात्र डोक्यावर त्यांना हात दिला असता. धावसंख्या 30. लेग स्टिकचा बॉल लेग स्टिकलाच खेळून काढलेत. ऑन साइडला फिल्डर आहेत विशाल. हाऊ इज दॅट इझी अपील. अंपायर सेज नॉट आउट. मिळेल एक धाव. धावसंख्या 31. 12 चेंडू आणि 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. 23 धावा 12 चेंडू. सहज नाही मिळणारे हा विजय. घाम घालावा लागेल. चला फिल्डिंग टीम. बारा चेंडू आणि 23 धावा. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत राहायचं. जिंकलो तर आनंद आणि हरलो तर मात्र अनुभव. मुकेशचे टी शर्ट किती माखले बघा. नाही टी शर्ट माखले की त्याचं दुःख नाही. हरल्यानंतर जर टी शर्ट माखले असेल ना तर त्याचं दुःख आहे. मुकेशने लगेच मान हलवले. त्याला ते पटलं बघा. एन्जॉईंग हिज टेम्पररी डाऊनफॉल. पण ते कमबॅक करतील. त्यांना ठाऊक आहे कसं कमबॅक करावं. ऑलवेज. अजून एक चांगला क्लास दाखवत असताना टाळ्यांचा गजर सिट्टांचा आवाज झालाय. वा बाय वा. जे घडून गेलं त्याच्यावर विचार करत बसलो की जे पुढे करायचंय तिथे आपण कुठेतरी कमी पडतो आणि तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. कॅप्टनने सांगितलं मागच्या काही षटकामध्ये षटकार चौकार भरपूर गेलेत. त्या चौकारांकडे न पाहता आता आम्हाला मॅच कॅरी करायचे, पुन्हा एकदा पुनरागमन करायचे. म्हणूनच इथे कमिटमेंट पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर टीमचा कॅप्टन स्वतः जबाबदारी घेत असताना इथे 3 धावा वाचवल्या. ऍब्सोल्यूट चौकार होता रोनक. जर का आपण पाहिलं ना तर मोठी गॅप होती व्ही शेप मध्ये. जवळजवळ 10 ते 12 फीटचं अंतर होतं. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून दिलं. यावेळेला आता इथे संधी होती. एक धाव अजून ऍड होईल. 10 चेंडू आणि 21 धावा. 10 चेंडू 21 धावा. 21 धावाच्या 10 चेंडू. मॅच मात्र नक्कीच दोन्ही टीमकडे समसमान संधी असणार आहे. पुढे गेले. स्टेप आउट झाले. कनेक्ट केलाय. पुन्हा एकदा फील्ड चैतन्य. म्हणूनच मगाशी आम्ही म्हटलं की चैतन्याचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये फार छान राहिलंय. चैतन्य विथ द बॅट, चैतन्य विथ द बॉल, चैतन्य विथ द फील्ड. सामन्याला रंग देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अँड इट्स electrifying atmosphere here at this ground. We are enjoying the game of cricket. Soft ball, hard intent. वैभवचा धमाका. मिळालाय तो चौकार. प्रेशर रिलीज होईल आणि या प्रेशरनं दबावानंच कदाचित पुनरागमन केलंय. कॅप्टन निखिल जोशी तो बाद झाला आणि त्यानंतर ही जबाबदारी सांभाळली. आपण म्हणतो ना एखादा मोठा वटवृक्ष जेव्हा कोसळून पडतो तेव्हा आजूबाजूच्या सभोवताल्या छोट्या छोट्या रोपट्यांना मिळते ती सुवर्ण संधी. कारण त्यांनाही पुढे मात्र वाढण्याची मात्र संधी मिळत असताना तेच काहीसं पाहायला मिळालं. सरसेनापती लवकर बाद झाला. त्यानंतर मिळालेली ही संधी आणि या संधीचं सोनं केलंय. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास. आयोजकांची मेहनत, खेळाडूंची जिद्द, प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम सर्वांनी मिळून SBL सीझन 5 खरं तर या पर्वाचा मी म्हणेन या क्रिकेटला सोहळा बनवलाय, महोत्सव बनवलाय आणि अशा यशस्वी आयोजनाच्या नव्या पर्वाची नव्या उत्साही सुरुवात आज आपण 5व्या पर्वामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण करतोय. मॅचला रंग देत असताना आपण पाहताय कदाचित मगाशी आपण म्हटलं की मॅच अगदी आपण पाहिलं तर
टीम नवी मुंबई चॅलेंजर्स कडे झुकत होती, परंतु आता मॅच झुकली आहे. कर्नाटका रेनेग्रेड्स पिवली जर्सी परिधान केली आहे आणि ते हार मानणार नाहीयेत. इथे क्रिकेटची संधी. संकेत, क्रिकेटमध्ये फिटनेसला महत्व आहे. नी बेंड करून बसायला हवं होतं त्यांनी. नयन मोंगियाला जर का पाहिलं असेल तर कदाचित ते दृश्य तुम्हाला मैदानामध्ये करता आलं असतं. चूक झाली विकेट किपर कडनं. मिळालेली ही संधी. धाव मिळते. 1-1 न धावसंख्या पुढे जाईल. 39 आता काढायचे आहेत. 7 चेंडू आणि गदर आणि लगान जेव्हा एकाच वेळेला रिलीज झाले होते ना, तेव्हा रसिक प्रेक्षकांची चढाओढ झाली होती. मैदानामध्ये सुद्धा दोन संघांमध्ये चालू असलेली ही चढाओढ आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही संघांच्या खेळाडूंचे प्राण कंठाशी यावे अशी परिस्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. सातत्यानं या मॅचला खरं तर रसिक प्रेक्षकांचा मी म्हणेन चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालाय. बॉल सरळ सोडून दिलाय. 1 धाव मिळणार. धावसंख्या आता काढायच्या आहेत. 7 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रंगात या मॅचला अमोल रंगवत असताना अजून एक वाईट बॉल. पुन्हा एकदा आपण गोलंदाज आणि फलंदाजांमधली चढाओढ पाहता. एका बाजूला दीपक, त्याच्या सोबत आहे तो फलंदाज वैभव. दीपकनं 4 चौकार ठोकलेत या मॅच मध्ये. अजून एक चौकार. दिस इज क्रॅकिंग फ्रॉम द फ्रंट फूट. रॉकेट शॉट. चौकार. मगाशीच आम्ही म्हटलं ना, कवीत ज्यांच्या आभाळ त्याला उडण्यासाठी पंख कशाला. काहीही झालं तरी आपले प्रयत्न सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला आणि कोणी नावे ठेवली, काही हो, आपण आपल्या चांगल्या कामात मग्न राहा. मग ध्येय गाठायचं ठरवलंय, मग ते गाठायचं. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मग ते डेस्टिनी गाठायची म्हटलं ना, मग तिथे 100% हे द्यावे लागतील. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. अ मॅन विथ अ गोल्डन नाम मिस्टर राजेश. पहिलाच बॉल. 9+ धावा मिळतील. 5 पंजा. घर फिरलं, घराचे वासे फिरले. तेवढ ठेव मागणी या मनामध्ये. परिश्रमाचे यज्ञ तू थांबवू नको. येतील लाख अडचणी, परंतु तू तुझे प्रयत्न इथे थांबवू नको. आता काढायचे आहेत 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त किती? 6 धावांची गरज. 6 बॉल 4. तेवढं लक्ष नव्हतं त्यांचं. मला वाटलं काय आरडाओरड करतील, पण काय शांत आहेत, संयम आहेत. त्यांना ठाऊक आहे मॅच मध्ये आम्ही आहोत. पिवळा रंग जर्सी परिधान केले, त्यामुळे महेंद्रसिंग धोनी जसा खेळ करतो तसाच काहीसा खेळ या टीम कडनं होतोय. फुल टॉस. नो आणि इथे +1 धावा मिळतील. 2 आता मात्र काढायचे त्या 6ला 2. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. पिन ड्रॉप सायलेन्स फिल्डिंग टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चुका झाल्या फिल्डिंग टीम कडनं. गोलंदाजी पथ्यात पडली नाही. पहिल्या षटकामध्ये 3 जरी आल्या. सामन्याचं सूत्र स्वप्नीलनं आपल्या हाती जरी घेतलं, आपल्या टीमकडे मोमेंटम जरी त्यांनी मेंटेन केला, तरी सुद्धा एका षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या. त्या एकंदरीतच 19 आणि त्यानंतर 14 आणि या 54 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर आता इक्वेशन आहे 5 चेंडू आणि फक्त इन मेन 1 काढायचे. 12 पॅन दोन्ही गेलेत आणि इथे मॅच अजून संपली नाहीये. संपली का? नो बॉल. चला मॅच संपली आहे. आम्ही अभिनंदन करू टीम कर्नाटका रेनेग्रेड्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम नवी मुंबई चॅलेंजेस. चला हँडशेक करा. नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग टीम लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. 23 मिनिटं आपण वापरलीत या मॅच मध्ये. थोडा हाय व्होल्टेज सामना होता. सो इट हॅपन्स इन द गेम ऑफ क्रिकेट. इतकं कॅल्क्युलेशन आपण जर का केलं तर आपल्यालाच ओरडतील खेळाडू. चला हँडशेक